काय सांगतात तुमची नखं? बघूयात आपण पार्ट 2. सगळ्यात बेसिक आपण डिसीजेस आणि डिसऑर्डर बघू. नखावरती दिसणारे व्हाईट स्पॉट त्याला लुकोनायकिया असं म्हणतात बरं का. ते कॅल्शियम डेफिशियन्सी आणि इंटरनल बॉडीच्या काही डेफिशियन्सीमुळे दिसतात. काहींना नख सतत खाण्याची सवय असते त्यामुळे नखाचा शेप अनइव्हन दिसतो. त्याला ओनिकोफॅजिया असं म्हणतात. ब्रिटल आणि ठिसूळ नख म्हणजे सतत तुटतात. थोडीशी जरी वाढली तरी ती लगेच तुटतात. त्याला ब्रिटल नेल्स असं म्हणतात. ते कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे असतं. ओके. नखावरती काही अनइव्हननेस दिसतो म्हणजे नख प्लेन नाही दिसत. त्याला पिटेड नेल्स असं म्हटलं जातं. नखावरती आडवी लाईन दिसते म्हणजे मध्येच असं खड्डा आणि लाईन दिसते त्याला ब्यूज लाईन असं म्हटलं जातं. ओनिकोलॉसिस म्हणजे नख आणि नेल बेड ह्याच्यामध्ये थोडासा गॅप राहतो त्याला म्हणतात ओनिकोलॉसिस. जनरली ही कंडिशन पायावरती दिसून येते. नख सुजणं, नखाच्या आजूबाजूला पस होणं, मराठी त्याला नखोडी असं म्हटलं जातं. नखाचा शेप एक अशा पद्धतीत वाढतो किंवा एक स्पून नेल सारखा वाढतो. ही कंडिशन असं हे जेनेटिकली असतं. बऱ्याच नखाच्या आजूबाजूला साल्ट निघतात. साल्ट निघतात त्याला हँगनेल असं म्हटलं जातं. नेल सोरायसिस म्हणजे पावडरी नेल होतं, जाड होतं, कडक होतं, पावडर सारखं ते निघून जातं. आणि नेल लॉसिस म्हणजे नखाचा लॉस होतो त्याला ओनिकोलॉसिस असं म्हणतात. तर नख कायमचं निघून जातं, तिथं नख रिग्रो होत नाही. अशा कंडिशन जर तुमच्या नखाच्या दिसत असतील तर तुम्ही तुमच्या स्किन स्पेशलिस्टला नक्की दाखवा. बरेच सारे डिसीजेस डिसऑर्डर कंट्रोल होणारे असतात बरं का, घाबरू नका. फक्त काय असतं हे आपल्याला माहिती नसतं ना, त्यामुळं मी एक जस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा बनवते. आपण भेटूत पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. धन्यवाद. थँक्यू.